एका बाजूला एकनाथ शिंदे तर दुसऱ्या बाजूला शंभूराज देसाई अशा पद्धतीने दोन महत्त्वाच्या राजकीय व्यक्तींना सुषमा अंधारेंनी टीकेचं लक्ष बनवलंय। हे पर्यटनाचं ठिकाण आहे। महाराष्ट्रातलं सगळ्यात महत्त्वाचं, ज्याला मिनी स्वित्झर्लंड म्हटलं जातं, हा मिनी स्वित्झर्लंड जिथे अनेक ठिकाणाहून पर्यटक येतात, अशा ठिकाणी जर ड्रगचा आणि कोकेनचा विळखा असेल आणि याची कल्पना जर पालकमंत्र्याला नसेल तर त्याला पालकमंत्री म्हणून घ्यायचा अधिकार आहे का? पालकमंत्र्याला कळलं पाहिजे की राज्यातले अत्यंत महत्त्वाचं पर्यटन स्थळ माझ्या जिल्ह्यामध्ये येतं आणि मी त्या पर्यटन स्थळाची सुरक्षा बघितली पाहिजे। ज्या अर्थी कोके इतकं सगळं होतंय, साला कोणी बॉम्ब ब्लास्ट करून गेला तर कळायचं नाही यांना। मी आज परत श्रीमती अंधारेंना सांगतो की आदरणीय शिंदे साहेबांचा आणि प्रकाश शिंदे साहेबांचा दुरान्वयानंही या प्रकरणाशी कसलाही संबंध नाही। कुठल्याही चौकशीला आम्ही सामोरं जायला तयार आहोत, पण केवळ शिंदे साहेबांचं नाव घ्यायचं, सनसनाटी निर्माण करायची आणि स्वतःच्या पक्षात मी कशा पद्धतीनं शिवसेनेला आदरणीय शिंदे साहेबांना या ठिकाणी डॅमेज करते हे भासवण्याचा प्रयत्न श्रीमती अंधारे करतायत। या संपूर्ण विषयावर चर्चेसाठी आमचे सहकारी प्रतिनिधी साताऱ्याहून प्रकाश शिंदे जोडले गेले आहेत। प्रकाश, माझा आवाज आपल्यापर्यंत येतोय। या प्रकरणातले जे आरोपी प्रकाश शिंदे आहेत त्यांच्या विरोधातलं हे सगळं प्रकरण सुरू कुठून झालं, 1 मिनिटात सांगा। खरं तर हे प्रकरण दऱ्यापासून एक 5 किलोमीटर अंतरावरती जी एक शेत जमीन होती, या शेत जमिनीमध्ये एक जुनं पडलेला वाडा होता आणि या वाड्यामध्ये काही दिवसापूर्वी मुंबई पोलिसांनी रेड टाकले आणि या रेडमध्ये जवळजवळ 141 कोटीचा एमडी ड्रग्सचा साठा सापडला आणि त्यानंतर हे प्रकरण सुरू झालं। आणि हे प्रकरण सुरू झाल्यानंतर ज्यावेळेस मुंबई पोलिसांनी ही जी यामागची जी 4 आरोपी होते तिथे सापडलेले, त्या आरोपींना घेऊन गेल्यानंतर सुषमा अंधारे यांनी जे काल वक्तव्य केलं त्यानंतर हे खरं प्रकरण रंगात आलेलं आहे। प्रकाश शिंदे, पुढचा मुद्दा यातला उपस्थित असा राहतो की प्रकाश शिंदे आणि एकनाथ शिंदे या दोघांमधले नातेसंबंध कसे आणि प्रकाश शिंदेंचे या संपूर्ण प्रकरणात थेट संबंध आहेत असे काही पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत का? खरं तर या प्रकाश शिंदे आणि एकनाथ शिंदे हे भाऊ आहेत आणि या संबंधामध्ये जी त्या जागेमध्ये, त्या वाड्यामध्ये जे 4 कामगार होते, ते 4 कामगार त्यांच्या हॉटेलमध्ये जेवायला जात होते असं बोललं जात होतं। त्यामुळे सुषमा अंधारेंनी त्यांच्याशी हे जे प्रकाश शिंदे आहेत त्यांच्याशी हे संबंध जोडलेले होते की त्यांच्या हॉटेलमध्ये हे जेवायला जात आहेत, त्यामुळे नक्कीच ह्या प्रकरणाशी या आरोपींचा संबंध असेल, त्यामुळे हे संबंध जोडले गेले। धन्यवाद प्रकाश या संपूर्ण माहितीच्यासाठी।